नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट पेपर 1 जो 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 19, भारतीय चित्रपट या संदर्भात CBFCचा योग्य अध्यक्षर विस्तार कोणता? पर्याय आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, सेन्सर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट, सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सेन्सॉरशिप, सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म क्लासिफिकेशन। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन। प्रश्न क्रमांक 20, वृत्तपत्रांच्या संदर्भात पेज 3 बातम्याच्या संज्ञेचा अर्थ काय? पर्याय आहे राजकारण व समाज संबंधीच्या ठोस व घटना केंद्रीय बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात। वलयांकित व्यक्तित्व म्हणजे सेलिब्रिटी वा तारांकांच्या वा सार्वजनिक वा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजक बातम्या, बलात्कार, खून व अन्य गुन्हेगारी विषयक बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पेजवर छापल्या जातात। भ्रष्टाचाराशी संबंधित शोधक व विश्लेषणात्मक बातम्या ज्या वृत्तपत्राच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कार्यान्वित व कार्यान्वित व्यक्ती, सेलिब्रिटी वा तारकांच्या सार्वजनिक वा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजकपद बातम्या या वृत्तपत्राच्या पेज 3 वर छापल्या जातात। प्रश्न क्रमांक 21, संगणकाद्वारे लिखित टंकित मजकुराच्या संदर्भात पुढील शब्दचिन्ह संचित वेगळा घटक ओळखा। पर्याय घटक बोल्ड, भावचिन्ह, इमोटिकॉन, तिरपी अक्षर, आयटॉनिक, अधोरेखित, अंडरलाईन। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, इमोटॉनिक म्हणजेच भावचिन्ह। प्रश्न क्रमांक 22, जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता? पर्याय आहे मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहील, लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली, मोठ्या सर्वसामान्य जनसमूहाला ती जाहिरात शास्त्रीयदृष्ट्या आवडली, लक्ष्य गटाने त्या जाहिरातीवर खर्च केली। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली। प्रश्न क्रमांक 23, ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? पर्याय आहे प्रभावी व्याख्यान देण्यावर, माहिती संप्रेषित करण्यावर, सादरीकरणावर, चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर। प्रश्न क्रमांक 24, डॅनियल मॅक्सवेल संज्ञापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात। संज्ञापन ही सहभागी घटकांमधील सामायिकता दाढवणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठीच सामायिकतेचे घटक आवश्यक असतात। या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैविध्यपणे निघू शकत नाही? पर्याय संज्ञापन हे विविध पातळ्यांच्या संस्कृतीवर आधारलेले असते। संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो। संज्ञापनामुळे प्रेषक व ग्राहक म्हणजे रिसिव्हर अशा दोहोंमध्ये बदल घडतो। संज्ञापन एक सामाजिक चिन्हांकित आवरण निर्माण करते। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो। प्रश्न क्रमांक 25, दिलेल्या एफ या एकास एका किंवा एकास अनेक संगत x बरोबर कंसात 1 2 3 रिकामी जागा 50 पासून स्वतःकडे अशी आहे। जर n नॉट इक्वल सी नॉट इक्वल x m नॉट ग्रेटर दॅन n असेल तर FM नॉट ग्रेटर दॅन FN पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगा। एकतर m नॉट इक्वल x असा असतो की f m बरोबर m, प्रत्येक m इक्वल x साठी FM बरोबर m-1 असू शकतो, प्रत्येक m इक्वल x साठी FM प्लस इक्वल m+1 असू शकतो, प्रत्येक समसंख्या m इक्वल x साठी FM इक्वल टू 1/2 m असलाच पाहिजे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।